कोंढव्यातील नागरिकांना दूषित पाणी पुरवठ्याचा गंभीर प्रश्न भेडसावत असल्याची ठोस आणि अभ्यासपूर्वक मांडणी नगरसेवक कासिफ सय्यद यांनी पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली। त्यांच्या या मागणीनंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेत तब्बल 3.5 कोटी रुपयांच्या कामासाठी निविदा म्हणजेच टेंडर प्रक्रिया सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। पहिल्यांदाच निवडून आलेले नगरसेवक असूनही कासिफ सय्यद यांनी मांडलेला मुद्दा केवळ स्थानिक तक्रारींपुरताच मर्यादित न राहता पुण्यातील विविध भागातील दूषित पाण्याच्या समस्यांनाही यामुळे वाचा फुटले आहे। त्यांच्या प्रभावी मांडणीमुळे हा विषय चव्हाट्यावर आला आणि प्रशासनाला ठोस पावले उचलावीच लागली। अभ्यासपूर्वक भूमिका, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि नागरिकांच्या प्रश्नांप्रती असलेली बांधिलकी यामुळे कासिफ सय्यद हे कोंढव्यातील एक प्रभावी आणि जबाबदार नगरसेवक म्हणून पुढे येत आहेत। त्यांच्या कामाची शैलीमुळे कोंढव्यासह संपूर्ण पुण्यातील नागरिकांना दिलासा मिळेल असा विश्वासही व्यक्त केला जात आहे। अशाच घडामोडींसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र। 50% कोंढवा को गंदा पानी आ रहा है। आधा घंटा पहले ड्रेनेज का गंदा पानी निकालना पड़ता है, उसके बाद पीते हैं। जानवर भी नहीं पी सकता है वो पानी सर। आप बताइए ये हालत में रह रहे हैं। अन्य दूषित पाण्याचं उपस्थित केलेला आहे, तर तो मागील 2-3 महिन्यापासून आहे। तर त्याच्यासाठी आपण तातडीनं वर्गीकरण करून त्याच्या 3.5 कोटीच्या आपण निविदा मागवलेल्या आहेत। त्या भागातल्या लाईन ज्या आहेत त्या जुन्या झाल्या आणि खूप खोलीवर असल्यामुळे त्या ठिकाणी दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ते दुरुस्ती करायचाही आपण प्रयत्न केला। तर लाईन दुरुस्ती होण्यापलीकडे असल्यामुळे आम्ही त्याच्या निविदा मागवलेल्या आहेत। तेही साधारण एक 15 ते 20 दिवसामध्ये ती कामं जागेवर चालू होतील।